गणपती बाप्पा मोरया. दोस्त मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत. मगच त्या राजकुमार एका ऋषींच्या आश्रमात शिक्षण घेत होता. गुरुजी अत्यंत प्रेमळ होते. ते कधीही कोणाला शब्दांनी देखील दुखवत नसायचे. एके दिवशी मात्र विपरीत घटना घडली. तो राजकुमार गुरुजींसोबत रोजच्याप्रमाणे भिक्षा मागत फिरत असताना गुरुजींच्या हातातली छडी खाली पडली. राजकुमाराने छडी उचलायला खाली झुकल्यावर गुरुजींनी अचानक त्याच्या पाठीवर जोरदार लाथ मारली. राजकुमार या अनपेक्षित प्रहाराने जमिनीवर कोसळला. स्वतःला कसं बसं सावरत तो उठला आणि गुरुजींना या शिक्षेचं कारण त्याने विचारलं, पण गुरुजींनी काहीच उत्तर दिलं नाही. तो विषय त्यांनी टाळून दुसऱ्याच विषयावर चर्चा सुरू केली. त्यानंतर थोड्या दिवसांनी राजकुमाराचं शिक्षण संपलं आणि यथावकष्ट मगधचा राजा देखील झाला. पण गुरुजींनी मारलेली ती लाथ तो विसरला नव्हता. त्या घटनेची टोपणी त्याला स्वस्थ बसू देईना. अखेर एके दिवशी त्याने राजमहाराज गुरुजींना बोलावून घेतले आणि आपल्याला विनाकारण मिळालेल्या त्या शिक्षेचं कारण सांगण्याची विनंती केली. यावेळी मात्र गुरुजींनी सांगितलं की तुला मी विनाकारण शिक्षा केली, तिची आठवण तुला अजूनही छळते आहे. गुन्हा करणारा आपली शिक्षा कालांतराने विसरून जातो, परंतु निर्दोषी व्यक्ती आपल्याला अकारण झालेली शिक्षा कधीच विसरू शकत नाही.